नागपूर गोवा भूसंपादन बाधित जे शेतकरी आहोत ते संपूर्ण शेतकरी आज मलकापूर तिवरंग इथे जमलेला आहो। महागाव तालुक्याचा सुरुवातीचा प्रारंभ जिथून होणार आहे। शेतकऱ्यांची शेती अक्वायर करण्याचा प्रारंभ जिथून होणार आहे तिथून आम्ही जमलेलो आहोत आणि शासनाला आमची अशी विनंती आहे की शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना योग्य तो दर द्यावा। मुख्यमंत्र्यांनी अशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्यासोबत असं घोषित केलं होतं की पहिले आम्ही शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करू, शेतकऱ्यांची वाटाघाटी करून जमिनीचा दर निश्चित करून शासनाच्या वतीने शेतकऱ्याच्या संपूर्ण भावना लक्षात घेऊन आम्ही शेतकऱ्याचं जेव्हा समाधान करू तेव्हाच जमीन ताब्यात घेऊ। परंतु असं कुठल्याही प्रकारचं शासनानं धोरण अवलंबलं नसल्यामुळं संपूर्ण शेतकरी हवालदिल आहे, परेशान आहे आणि शेतकऱ्याला असं वाटते की माझ्या जमिनीचा दर रेडी रेकनरनुसार आमचे SDO साहेब इथे सांगितले की 2,75,000 रुपये आहे। तर त्याच्यामुळं रेडी रेकनरचा दर दरनुसार जर शेतीचं मूल्य आम्हाला मिळत असेल तर ते शेतकऱ्यासाठी एकदम अत्यंत कठीण होऊन जाईल, त्याचं जीवन जगणं कठीण होईल। कारण त्या दरानं आमच्या इथली बाजार मूल्यानुसार अजिबात जमीन नाही। याशिवाय काही शेतकऱ्यांचं 1 गुंठा रान राहील, दुसऱ्या बाजूला दुसरं 1 गुंठा रान राहील, त्यासाठी भुयारी मार्ग अत्यंत आवश्यक आहे। अशा प्रकारच्या कुठल्याही योजना किंवा कुठलीही माहिती शासनानं न दिल्यामुळे आम्ही सगळे परेशान आहोत। त्यामुळे शासनाला आमची अशी विनंती आहे, भोजनीच्या पूर्वी शेतकऱ्यांसोबत वाटाघाटी करावी, शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यावं, शेतकऱ्यांचा एखादी जे टीम आहे त्यांच्यासोबत शासनानं वाटाघाटी करणं अत्यंत गरजेचं आहे। तरच शेतकऱ्यांच्या भावना, अटी सगळ्या गोष्टी शासनाला कळणार आहे। तेव्हा शासनाला आमची अशी विनंती आहे की मोजणीपूर्वी